नागपूरच्या भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 19 वर्षाच्या विद्यार्थिनीचा तिच्याच नातेवाईकानं अश्लील वर्तन करून छळ केला. तसंच मोबाईलवर अश्लील संदेश पाठवत शारीरिक संबंधांची मागणी केली. या प्रकरणी भांडेवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सहीम हसन शेख असून तो पीडितेचा नातेवाईक आहे. कौटुंबिक संबंध असल्यानं दोनही कुटुंबाचं एकमेकांच्या घरी नियमित येणं जाणं होतं. याचाच गैरफायदा घेत आरोपीनं तरुणीकडे अश्लील हावभाव करणं आणि अयोग्य वर्तन करण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलवर सातत्यानं अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवून तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. मात्र तरुणीनं त्यास ठाम विरोध केला. तर ही बाब कुणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील आरोपीने दिली. यामुळे सततच्या मानसिक छळाला आणि धमक्यांना कंटाळून पीडितेनं भांडेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलीस ठाणे भांडेवाडीच्या हद्दीमध्ये 2/8/2026 रोजी एक 19 वर्षाची महिला फिर्याद घेऊन आली. तिने सांगितले की तिच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती आहे, ऑटो चालवतो आणि तिला नेहमी त्रास देतो. तसेच त्यांनी व्हॉट्सअपवर तिला अश्लील म्हणजे मेसेज करून शारीरिक सुखाची मागणी केली. अशा प्रकारची तक्रार तिने पोलीस स्टेशनला जेव्हा कळवली तेव्हा आम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला व आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतलेले आहे.